हॅलो, वेलकम टू जाई क्रिएशन्स अ युनिक आर्ट स्टुडिओ। आज मी तुम्हाला पेन्सिल होल्डिंग टेक्निक्स बद्दल सांगणार आहे। जेव्हा आपल्याला काही लेखन करायचं आहे, आपण काहीतरी लिहितोय, त्यावेळेला आपल्याला पेन्सिलीला त्याच्या टोकाजवळ धरायला हवं। पहिल्या बोटाच्या आणि अंगठ्याच्या चिमटीत ही पेन्सिल टोकाच्या जवळ धरली आहे आणि खालच्या तिन्ही बोटांवर आपण ती स्थिर ठेवली आहे। हाताचा हा भाग आपण पेपरवरती स्थिर केला आणि जिथे आपल्याला लिहायचं आहे तिथे आपण ह्याप्रमाणे पेन्सिल धरून लिहायला सुरू केलं। तर लिमिटेड स्पेसमध्ये आपण कसं लिहिलं पाहिजे किंवा आपल्याला किती कंट्रोल हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्या ग्रिपमुळे तो कंट्रोल मिळू शकतो आणि आपलं अक्षर सुबक येतं। सो जेव्हा जेव्हा लेखन करायचं असेल त्या वेळेला अशा पद्धतीने पेन्सिलला धरलं पाहिजे। ही एक स्टँडर्ड ग्रिप आहे। ही अशा पद्धतीचं टेक्निक किंवा अशा पद्धतीचं पेन्सिल होल्डिंगचं टेक्निक आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं। तुम्हाला आठवतंय, जेव्हा लहानपणी आपल्याला मराठीची अक्षरं शिकवली जातात त्यावेळेला 2 रेघांच्या मध्ये ती अक्षरं कशी लिहायची हे आपल्याला शिकवलं जातं आणि 4 रेघांच्या मध्ये आपण इंग्रजीची अक्षरं शिकतो। अशा वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये आपल्याला शिकवलं जातं, पण त्या प्रत्येक स्टाईल्समध्ये आपल्याला पेन्सिल ही अशाच पद्धतीने धरावी लागते। म्हणजेच काय तर रायटिंग करत असताना, लेखन करत असताना आपल्याला एका स्टँडर्ड पद्धतीने पेन्सिलला धरलं तर आपलं लिखाण छान होतं, सोयीचं होतं आणि आपल्याला छान लिहिता पण येतं। म्हणून आपण एका स्टँडर्ड ग्रिप ह्या पद्धतीने पेन्सिलला धरलं पाहिजे आणि आपला रिस्ट मुवमेंट पण चांगल्या कंट्रोल राहतात। म्हणून आपण त्या दिलेल्या रेषांमध्ये व्यवस्थित लिमिटेड स्पेसमध्ये सुद्धा छान लिहू शकतो। तर ही झाली एक पद्धत। पण याच पद्धतीने जर मी एखादं चित्र काढायला घेतलं आणि ते चित्र काढत असताना जर मला ते खोडायचं असेल तर एक तर होतं काय की ह्या प्रकारच्या ग्रिपमुळे किंवा ह्या प्रकाराने पेन्सिल धरल्यामुळे चित्र खूप डार्क होतं आणि जिथे खोडायचं असेल तिथे रबरनी खोडल्यानंतरही त्या रेषा त्याच्यातनं दिसू लागतात। रेखाटनाच्या वेळेला आपल्याला खूप लाईट लाईन्स हव्या असतात, खूप फिकट रंगाच्या रेषा हव्या असतात, कारण आपण जेव्हा रंग देतो त्यावेळेला त्या रंगातनं कधी कधी पेन्सिलच्या लाईन्स दिसायला लागतात आणि तेव्हा चित्र खूप छान दिसत नाही। म्हणून रेखाटन करताना नेहमी पेन्सिलीला स्टँडर्ड ग्रिपमध्ये न वापरता ती अशा पद्धतीने धरली पाहिजे, जसं की पेन्सिलच्या टोकापासून 4 बोटाच्या अंतरावर, किमान 4 बोटाच्या अंतरावर आपण पेन्सिलला धरला पाहिजे। तुम्ही ही चिमटी जी आहे, जशी स्टँडर्ड ग्रिपमध्ये आपण पेन्सिल धरतो तशाच पद्धतीने फक्त मागे धरून मात्र खालच्या तिन्ही बोटांवर रेस्ट करून आपलं रिस्ट आणि आपला मनगटाचा आणि आपला एल्बोचा भाग, आपल्या कोपराच्या भागाला नीट व्यवस्थित रेस्ट करून जर आपण ठेवलं आणि नंतर आपण ड्रॉ करायचा विचार केला किंवा ड्रॉ केलं किंवा रेखाटन केलं तर कुठल्याही छोट्या छोट्या रेखाटनाच्या रेषा आणि मोठ्याही रेषा आपल्याला सहजतेने ड्रॉ करता येतात। पण त्यामध्ये आपली रिस्ट मुवमेंट ही रिस्ट्रिक्टेड नसते, लिमिटेशन नसतं, कारण आपण आपला मनगटाचा आणि कोपराचा अख्खा भाग हा पेन्सिलीच्याद्वारे रेखाटनाच्या वेळेला यूज करतो। म्हणून रेखाटन करत असताना मात्र आपल्याला अशा पद्धतीने पेन्सिल धरायची असते, त्यामुळे रेखाटन सोपं होतं आणि आपल्याला चित्र सोपं वाटायला लागतं। आज आपण रेखाटनाच्या वेळेला आणि लेखनाच्या वेळेला कशा पद्धतीने पेन्सिल धरली पाहिजे ह्या बाबतीत जाणून घेतलं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। अशाच वेगवेगळ्या टिप्स आणि टेक्निक्स घेऊन ड्रॉइंगचा बेसिक्स आणि ॲडव्हान्स कोर्स असा आपण ऑनलाईन सुरू केलेला आहे। त्याचे व्हिडिओज पुढे बघण्याकरता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कोणाला जर हा व्हिडिओ पाठवायचा असेल, तुम्हाला आवडला असेल तर लोकांपर्यंत तो नक्की पोचवा, म्हणून त्याला शेअर पण करा। वर दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। थँक्यू।